बातमी येते नागपूरमधून। उन्हाचा पारा तिथे 45 अंशांच्या पार गेलाय। वाढत्या तापमानापासून बचावासाठी महापालिकेने हीट ॲक्शन प्लॅन तयार केलाय। तर या अंतर्गत सिग्नलवर ग्रीन नेट खाली पिण्याचे फवारे लावण्यात आले। टेलिफोन एक्सचेंज चौकात हे फवारे लावलेत। तर या अनोख्या उपाययोजनेमुळे वाहन चालकांना सिग्नलवर उन्हापासून काहीसा दिलासा मिळतोय। तर सिग्नलवरील याच ग्रीन नेट आणि फवाऱ्याची थेट माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। विदर्भात जे आहे उन्हाळ्याचं तापमान जे असते ते 45-46 अंशाच्या घरात जाऊन पोहोचतं। अशा परिस्थितीमध्ये अनेकांना आपल्या कामासाठी खरं तर घराबाहेर निघावं लागतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी थोडासा का होईना गारवा मिळावा म्हणून नागपूर महानगरपालिकेने जे सिग्नल्स आहे त्या सिग्नल्सच्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे आहे स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहे। खरं तर हे काही मिनिटांनी जे आपला पाण्याचा फवारा जो आहे तो सुरू होत असतो आणि त्यामुळे कुठेतरी तापमान जे आहे ते एरवी असणाऱ्या तापमानाच्या तुलनेत थोडासा का होईना हा थंडावा जो आहे तो गारवा देऊन जातो। त्यामुळे कुठेतरी जो आहे दुचाकीधारकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतं। शहरातील काही भागांमध्ये खरं तर अशा पद्धतीच्या ग्रीन नेट लागलेल्या आहे। खरं तर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी अशा ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहे ग्रीन नेट्स लावल्या जातात। मात्र यावेळेस नवीनपणे जे स्प्रिंकलर सुद्धा लावण्यात आहे। मग शहरातील अनेक असे भाग आहे ज्यामध्ये खरं तर सिव्हिल लाईन सारखा एरिया त्या ठिकाणी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात जे आहे ते ग्रीन नेट मात्र लागलेल्या नाही। यासाठी सुद्धा लोकांची मागणी जी आहे ती होऊ लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।